कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: निराकार आधार ब्रह्मादिकाचा, जया सांगता शिनली वेदवाचा, विवेकी तदाकार होऊन राहे, मना सत्यानंत शोधून पाहे. श्रीराम. मंडळी, मनुष्यानं आध्यात्मिक उन्नत व्हावं, वैचारिक आध्यात्मिक उंची माणसाची वाढावी, अशी समर्थांची या ठिकाणी इच्छा आहे. भगवत भक्ती तर मनुष्य बऱ्याच प्रमाणात करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी तर असं म्हणलेलं आहे की देखे मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजनशीळ. प्रत्येक मानव हा भजनशील आहे, म्हणजे भक्ती करणाराच मनुष्य आहे असं माऊली म्हणतात. पण त्याच्या भक्ती करण्याचा जो स्तर आहे, जी क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये मात्र सुधारणा होत नाही. म्हणजे अगदी शेंदरी हिंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, असं नाथ महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. शेंदरी हिंदरी देवांची पूजा करणारे, भूताखेतांची पूजा करणारे, वाममार्गी भक्ती करणारे, तामसी, अशा प्रकारचे सुद्धा ते भक्तच म्हणवले जातात. पण त्यांची भक्ती ही आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारी नाही आहे. वेळ प्रसंगी मनुष्य अधोगतीला जाऊ शकतो त्या मार्गाने गेल्यानंतर. पण समर्थ किंवा आपले जे काही भागवत धर्मीय संत आहेत, त्यांनी मात्र मनुष्याची भक्ती ही माणसाला उन्नत करणारे असावी, म्हणजे अधोगतीकडून वर नेणारे असावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि ती भक्ती जर मनुष्यानं करायची असेल तर भक्तीचं वर्म समजून घेतलं पाहिजे. आणि ते वर्म समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की हे मानवा, हे मानवा मना, तू काय कर की विवेके तदाकार होऊन राहे. पुढे उत्तरार्धामध्ये सांगितलंय की त्या परमात्म्याशी तू तदाकार होऊन राहा, म्हणजे एकरूप हो. परमात्म्याच्या आणि तुझ्यामधला जो काही भेद आहे तो भेद घालवून त्याच्याशी एकरूप जर झाला तर मग त्या ठिकाणी खरा आनंद जीवाला प्राप्त होऊ शकतो. मग ज्याच्याशी एकरूप व्हायचं, तो देव नेमका कोणता, तो देव कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, असं जर विचारलं तर समर्थ सांगतात तो देव निराकार आहे. त्यालाच निर्गुण ब्रह्म म्हणतात, त्यालाच निराकार परमात्मा म्हणतात. वास्तविक हे सगळे जे शब्द आहेत, हे शब्द त्याच्यापर्यंत जाणारे नाहीच आहेत. त्याचं यथार्थ वर्णन करणारा एकही शब्द नाही. कारण शब्द जे वर्णन करू शकतो ते त्याच्या मर्यादेत वर्णन करू शकतो. पण परमात्मा त्या शब्दांच्या मर्यादेच्या, भाषेच्या मर्यादेच्या, जाणीवेच्या मर्यादेच्या सुद्धा पलीकडचा आहे. त्यामुळं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटले की परेही परते बोलणे कुंटले, वैखरी कैशेनी सांगे. परावाचेच्या पलीकडचा जो असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं वर्णन वैखरी वाचन कसं करायचं, तो कसा सांगायचा, असा प्रश्न आहे. पण काहीतरी निर्देश केला पाहिजे, काहीतरी दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. एवढ्याकरता त्याला निराकार म्हणतात, त्याला परब्रह्म म्हणतात, अशा वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत. म्हणून तो परमात्मा कसा आहे तर समर्थ म्हणतात निराकार आधार ब्रह्मादिकांचा. निराकार म्हणजे सर्वात मूळ ईश्वर जो आहे, मूळ ब्रह्म जे आहे, ते कसं आहे तर निराकार आहे. आणि त्याच्यापासून हे बाकीच्या सर्व देवांची निर्मिती आहे. मग ते ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील, भगवान शंकर असतील, आणि त्याच्या खालचे सगळे असणारे बाकीचे देव आहेत, कोणी का असेना, त्या परब्रह्मापासून निर्माण झालेले हे देव आहेत. मग या देवांची उपासना जर केली तर आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. पण त्या मुख्य चैतन्य स्वरूप निर्गुण परब्रह्माच्या त्या ठिकाणी सान्निध्यात जायचं असेल तर त्याची आपल्याला ओळख झाली पाहिजे, किंवा त्याच्यात आपल्याला काहीतरी त्याच्याबद्दल कळलं पाहिजे. तेव्हा समर्थ सांगतात की तो कसा आहे तर तो ब्रह्मादिकांचा आधार आहे.
या ब्रह्मांडाचा उत्पन्न करता मुख्य असणारा ब्रह्मदेव आहे. पालनकर्ते आहेत भगवान विष्णू आहेत आणि संहाराचं काम जे आहे ते भगवान श्री शंकरांच्याकडे आहे. ह्या तीन देवांच्याकडे ही तीन कामं ब्रह्मांडाची दिलेली आहेत, नेमून दिलेली आहेत. मग ही कामं नेमून देणारा कोणतरी वेगळा आहे ना. काम करणारा व्यक्ती वेगळा असतो आणि ते काम नेमून देणारा अधिकारी त्याच्यावरचा वेगळा असतो. काम करणारी माणसं आपल्याला डोळ्याने दिसतात, पण अधिकारी जो असतो तो पडद्यामागे असतो. ज्यांनी काम करायला सांगितलंय, नियुक्ती केलेली आहे, तो अधिकारी तो लांब असतो, तो वेगळा असतो. त्याला जर समजून घेतलं तर मग त्याच्या हाताखाली काम करणारे हे कुठं बाजूला जात नाही, ते अनायासे आपल्याला सापडतात. एवढ्या करता समर्थ म्हणतात की त्याला तुम्ही समजून घ्या. तो कसा आहे तर आधार ब्रह्मादिकांचा. ब्रह्म आणि ब्रह्मदेवाच्या व्यतिरिक्त जे सगळे असतील त्या सर्वांचा तो आधार आहे. म्हणजे त्याच्यापासून त्यांची उत्पत्ती आहे म्हणा, किंवा त्यांचा तो आश्रयस्थान आहे म्हणा, असा तो परमात्मा आहे. परंतु या देवांना सुद्धा काही काही वेळेला त्या मूळ स्वरूपाच्या परब्रह्माची त्या ठिकाणी आठवण राहत नाही, विसर पडतो. एकदा गंमत अशी झाली, ब्रह्मदेवाला थोडासा अहंकार झाला की माझ्यामुळे हे सगळं ब्रह्मांड उत्पन्न होतंय, उत्पन्न करता मी आहे, मी तयार करतो म्हणून हे सगळं होतंय, असं अहंकार झाला. आणि त्यांनी ठरवलं की आपण संपच करायचा, आपण काम बंद करायचं. ब्रह्मदेवाने आपलं काम बंद ठेवलं. त्या भगवंताला लक्षात आलं की थोडीशी बाधा झालेली आहे याला, आणि ती वेळेस त्या ठिकाणी जो रोग झालेला आहे तो काढून टाकला पाहिजे. भगवंताने काय केलं, उंठासारखा एक विचित्र प्राणी जो ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये नव्हता, अशा प्राण्याचा कळपच्या कळप असा घेऊन ब्रह्मदेव ज्या ठिकाणी बसले होते तिथून निघाले. हजारो ते प्राणी होते आणि त्या प्राण्यांच्या पाठीमागे एक तो प्राण्यांना हाकत नेणारा एक तो मनुष्य होता. ब्रह्मदेवाने बघितलं, अरे म्हणले हे कुठले प्राणी चाललेत, म्हणले हे आपण तर निर्माण केलेले नाहीत, वेगळेच प्राणी दिसतात. म्हणून त्यांच्या जवळच गेला. ब्रह्मदेवाने बघितलं तर त्यांच्या पाठीवरती असे मोठमोठे भूत असे जे होते, मोठी पोती, ते त्या प्राण्यांच्या पाठीवरती लादलेली होती आणि असे कळप चालले होते. आणि त्याचा हाकणारा जो होता तो त्या प्राण्यांच्या मागे होता. ब्रह्मदेवाने त्याला हटकलं, बोलवलं. अरे म्हणले हे कुठले प्राणी आहेत, काय आहेत? म्हणले हे दुसऱ्या ब्रह्मांडातले आहेत. मग यांच्या पाठीवर काय आहे? तर म्हणे ते पोती भरलेली आहेत, त्याच्यामध्ये अंडी आहेत. म्हणले अंडी? म्हणले अंडी? हो. कशाची? म्हणले ब्रह्मांडाची अंडी आहेत. म्हणले म्हणजे काय असतं? ब्रह्मदेवाने विचारलं. थांब म्हणे तुला दाखवतो. आणि म्हणे एका त्या उंटाच्या पाठीवरती एक पोतं सोडलं, त्या पोत्यातलं एक अंड काढलं आणि ते दगडावरती आपटून फोडलं. फोडल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रह्मदेव निघाला, त्याच्यामध्ये विष्णू भगवान निघाले, त्याच्यामध्ये शंकर निघाले, इंद्रादिक सगळे देव, सगळ्याच्या सगळे जे ब्रह्मांडाची सगळी जी रचना आहे ती एका अंड्यामधनं निघाली. म्हणले हे एका अंड्यामध्ये एवढं आहे. म्हणले अशी हजारो अंडी त्या एका पोत्यामध्ये भरून असे हजारो प्राण्यांचे कळप हे निघालेले आहेत. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की मी एक ब्रह्मदेव, एका ब्रह्मांडाचा असणारा, माझ्याकडे उत्पादनाचा अधिकार, तर एवढा मला गर्व आहे. आणि हे सगळे इतकं ज्यांच्या ताब्यात आहे तो कोण असेल, असा ब्रह्मदेवाने विचार केला आणि मग त्याचा गर्व परिहार झालेला आहे. तेव्हा असा हा ब्रह्मादिकांचा आधार असणारा निराकार आधार ब्रह्मादिकाचा जया सांगता शिनली वेद वाचा, त्याचं वर्णन करत असताना वेदाची वाचा सुद्धा शिनली. म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वेद हा शब्दद्वारा प्रगट झालेला आहे, पण ज्याच्यापर्यंत शब्दच पोहोचू शकत नाही, मग वेदानं किती सांगितल्यानंतर तो कळणार? तर तो कळण्यासारखा नाहीच आहे. म्हणून वेद वाचा शिनली, म्हणून वेद नेती नेती म्हणू लागला. म्हणजे न इति, म्हणजे तो असा नाही असा नाही असं काल बोललो त्याप्रमाणे निषेधात्मक पद्धतीने तो बोलू लागला. म्हणून जया सांगता शिनली वेद वाचा, असा असणारा तो परमात्मा समर्थ म्हणतात. त्या परमात्म्याशी
आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आणि ते कशाच्या आधारानं तर विवेकी तदाकार होऊन राहे. अंतःकरणामध्ये विवेक बुद्धी जागृत करून त्या विवेक बुद्धीच्या साह्यानं त्या परमात्मा तत्वाशी आपण जोडलं जावं. आपल्या जीवाचं आणि परमात्म्याचं अनुसंधान निर्माण व्हावं. अशा प्रकारचं ते अनुसंधान जर निर्माण झालं तर समर्थ म्हणतात तो मग जो काही चिदानंद त्या भगवंताचा आहे तो जीवाला प्राप्त होतो. त्याकरता हे मना तू काय कर तर मना सत्य अनंत शोधोनी पाहे. अनंत स्वरूप असणारा सत्य स्वरूप असणारा परमात्मा हे मना त्या परमात्म्याचा तू शोध घे आणि त्याच्याशी एकरूप हो. अशा प्रकारचा बोध समर्थाने या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला केलेला आहे मंडळी. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये मंडळी. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.